ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं डोंबिवलीमध्ये एकत्र पाहणी दौरा केला। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच कार्यकर्ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पलवा पुलाची पाहणी करण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले होते। शिवसेना मनसे पक्षाचा विजय असो अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या। कालच दीपेशजीचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती 31 मे, तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही, आम्ही पाहणी करायला येतो, तुम्ही याल का? म्हटलं आमची एक मीटिंग आहे, नक्की येऊ आम्ही। त्या अनुषंगाने आज आलेलो आहे। इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाहणी करायला आलो असो, हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी 100% तयार होईल ही आम्हाला खात्री। परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीयेत, ट्रॅफिक अजून होणार आहे। इथे 2 पुलांचं काम चालू आहे, दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाहीये कशात। हा पूल निवडणुकीच्या 15 दिवस आधी चालू झाला त्या महापालिकेच्या, तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहोत। सामान्य माणसांना गेले 7 वर्ष या पलावा पुलाचा त्रास भोगावा लागतोय आणि तो त्रास कुठेतरी सर्वसामान्यांचा आहे। आणि 31 तारखेला पुलाचं 31 मेला पलावा पुलाचं उद्घाटन होईल असं आश्वासन काही लोकांनी दिलं होतं आणि आज आम्ही बघण्यासाठी आलो होतो त्याचं उद्घाटन होतंय का। आणि मी काल राजू पाटील साहेबांना फोन केला आणि ते आज या आंदोलनामध्ये सामील झाले आणि त्याचा आनंद आहे।